B.Ed ॲडमिशन 2025-26 CETचे फॉर्म सुरू झालेले आहे. CETचा फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा B.Ed CETचा फॉर्म भरू शकता. B.Ed CETला तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट लागत नाही आहे. फक्त कास्ट सर्टिफिकेट, पासपोर्ट साईज फोटो आणि आधार कार्ड एवढे डॉक्युमेंट तुम्हाला मागण्यात येत आहे. परंतु जर तुम्हाला B.Ed CET द्यायची आहे आणि B.Ed करायचं असेल, जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स बनत असेल किंवा डॉक्युमेंट्स तुम्ही बनवू शकत असाल तरच तुम्ही B.Ed CETचा फॉर्म भरा, अन्यथा B.Ed CETचा फॉर्म भरू नका. कारण सर्व प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येते तेव्हा विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट नसतात आणि त्यामुळे त्यांचा जो फॉर्म आहे हा कॅन्सल किंवा ॲडमिशन रिजेक्ट करण्यात येते. तरी विद्यार्थ्यांनी यामध्ये असे डॉक्युमेंट्स आहे की विद्यार्थी बनवू शकत नाही आहे आणि बनवतसुद्धा नाही आहे वेळेपर्यंत. कारण बनवू शकतात जर तुम्ही B.Ed CETचा फॉर्म भरला आणि जर तुम्ही डॉक्युमेंट रेडी करून ठेवत असाल तर तुमची ॲडमिशन होऊ शकते. तर यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. म्हणजे जो व्यक्ती फॉर्म भरत आहे त्याच व्यक्तीच्या नावाने संपूर्ण डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. यामध्ये फॅमिलीमधून कोणाचेही डॉक्युमेंट चालणार नाही. संपूर्ण डॉक्युमेंट इम्पॉर्टंट आहे. यामध्ये आपण संपूर्ण लिस्ट आहे ही बघणार आहे. सर्वप्रथम अप्लिकांटचे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी. त्यानंतर नॉन क्रिमिलियर लागणार आहे, ओपन कॅटेगरी आणि EWS कॅटेगरी सोडून, आणि यामध्ये SC ST सुद्धा सोडून बाकी जीही कास्ट आहे OBC VJNT या सर्व कास्टमध्ये नॉन क्रिमिलियर लागणार आहे. आणि नॉन क्रिमिलियर 2026 पर्यंत व्हॅलिड असणं गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. तुमच्या नॉन क्रिमिलियरच्या पेजवर सर्वात शेवटच्या लाईनमध्ये एक्सपायरी डेट दिलेली आहे, ते तुम्ही बघून घ्या. जर डेट संपली असेल तर तुम्ही डॉक्युमेंट्स आता बनवू शकता, तुमच्याकडे वेळ आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना लागणार आहे कास्ट व्हॅलिडिटी. अशाच प्रकारे तुम्हाला बाकी डॉक्युमेंट लागणार आहे SSC मार्कशीट. त्यानंतर लागणार आहे HSC मार्कशीट म्हणजे 12वीची मार्कशीट. जे विद्यार्थी डिग्री झाल्यानंतर फॉर्म भरत असेल म्हणजे डिग्रीच्या लेवलवर फॉर्म भरत असेल तर त्या विद्यार्थ्यांना डिग्रीच्या संपूर्ण मार्कशीट लागणार आहे, पहिल्या सेमिस्टरपासून तर शेवटच्या सेमिस्टरपर्यंत. इयर वाईज असेल तर पहिल्या इयरपासून तर शेवटच्या इयरपर्यंत. आणि काही विद्यार्थी हे PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलवर फॉर्म फिलअप करतात तर त्यांना ऑल सेमिस्टरच्या मार्कशीट लागणार आहे. जे विद्यार्थी PG फॉर्ममध्ये टाकत असेल त्यांनाच लागणार आहे. जर तुम्ही डिग्री फॉर्ममध्ये टाकत असाल तर तुम्हाला PGच्या मार्कशीट लागणार नाही आहे. हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला फॉर्ममध्ये PG की डिग्री दाखवायची आहे. तुम्ही दोन्ही पण दाखवू शकता तर दोन्ही कंप्लीट केलेले असाल तर. त्यानंतर तुम्हाला लास्ट एज्युकेशन TC म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, आपण जे मराठीमध्ये म्हणतो त्याला आपण ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणतो. जे तुम्हाला लास्ट एज्युकेशन जेही तुम्ही सोडलं असेल तिथून तुम्हाला ते TC मिळालेली आहे. त्यानंतर लागणार तुम्हाला आधार कार्ड, म्हणजे जेही अप्लिकंट आहे त्यांचे तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे. आणि त्यानंतर लागणार आहे तुम्हाला रिझर्वेशन सर्टिफिकेट. तर रिझर्वेशन सर्टिफिकेट म्हणजे कोणतं, तर कोणाची रिझर्वेशन हँडिकॅप असू शकते, कोणाची रिझर्वेशन एक सर्व्हिसमॅन फॅमिली असू शकते किंवा कोणाची रिझर्वेशन अनाथमधून राहू शकते. अशा प्रकारे जर तुमच्याकडे कोणतं रिझर्वेशन असेल तरच तुम्हाला लागणार आहे, अदरवाईज तुम्हाला या डॉक्युमेंटची गरज नाही आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांचे रिझर्वेशन असेल ते विद्यार्थी देऊ शकतात. आता यामध्ये एक डॉक्युमेंट एवढं इम्पॉर्टंट आहे की त्यामुळे तुमचा प्रवेश रद्दसुद्धा होऊ शकतो, ते म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी. कारण B.Ed हे प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये येते आणि प्रोफेशनल एज्युकेशनला कास्ट व्हॅलिडिटी हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि B.Ed करणारे विद्यार्थी जास्त करून BSc BA BCom यामधून येतात, म्हणजे नॉन प्रोफेशनल कोर्सचे विद्यार्थी असतात. त्यामुळे त्यांच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसते. कारण व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जास्त करून 12वी जर सायन्स असेल तर तिथे तुमची निघते. आणि तुम्ही जर प्रोफेशनल एज्युकेशनसाठी जर प्रवेश घेत असाल तर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे यामध्ये ओपन कॅन्डिडेट आणि EWS कॅन्डिडेट सोडून बाकी सर्व कास्टला कास्ट व्हॅलिडिटी ही कंपल्सरी आहे. जर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी काढायची असेल अप्लाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला प्रूफ द्यावं लागेल CETचा फॉर्म, म्हणजे B.Ed CETचा फॉर्म भरून तो तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीच्या डॉक्युमेंटसोबत अटॅच करावा लागेल आणि तो तुम्हाला समाज कल्याण ऑफिसला सबमिट करावा लागेल. तर तुमची येत्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुमची कास्ट व्हॅलिडिटी तुमच्यापर्यंत येऊन जाणार. जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढू शकत असाल आणि तुम्हाला काढायची असेल तरच तुम्ही B.Ed CETचा फॉर्म भरा, अदरवाईज फॉर्म भरू नका. कारण कास्ट व्हॅलिडिटी शिवाय तुम्ही प्रवेश घेऊच शकत नाही. यामध्ये जे विद्यार्थी ओपन आहेत किंवा EWSमध्ये यूज करत असेल म्हणजे डिपेंड करत असेल तर या विद्यार्थ्यांना यामधले कास्ट सर्टिफिकेट वगैरे
डॉक्युमेंट लागणार नाही आहे, नॉन क्रिमिनल पण लागणार नाही आहे, डोमेसाईल कंपल्सरी आहे, डोमेसाईल लागणार आहे तुम्हाला. पण बाकी यामधले आणि बाकी डॉक्युमेंट सर्वांना कंपल्सरी, आणि कास्ट व्हॅलिडिटी पण ओपन EWSला लागणार नाही आहे. बाकी सेम डॉक्युमेंट्स लागणार आहे तुम्हाला. फक्त कास्ट व्हॅलिडिटी ही इम्पॉर्टंट आहे. अदर कास्ट जेही कास्ट आहेत समजा त्यांना, संपूर्ण कास्टवाल्यांना व्हॅलिडिटी इम्पॉर्टंट आहे, आणि व्हॅलिडिटी विद्यार्थी काढत नाही. तरी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळ जेही BEdचं कॉलेज असेल तिथे तुम्ही व्हिजिट करा, त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही कन्फर्मेशन घेऊ शकता. कारण हा व्हिडिओ बनवायचं एकच कारण आहे की तुमच्याकडे जर डॉक्युमेंट असेल तरच तुम्ही त्याबद्दल स्टडी करा किंवा CETचा फॉर्म भरा. कारण तुम्ही CETचा फॉर्म भरत आहे, स्टडी करत आहे, आणि तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नाही आहे आणि तुमचा जर प्रवेश होत नसेल तर मग यामध्ये अर्थ नाही. त्यामुळे डॉक्युमेंट जर बनवू शकत असाल तर CETचा फॉर्म भरा. कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता. कमेंट्सवर सुद्धा संपूर्ण अपडेट दिल्या जात आहे. तुम्ही बघून घ्या सर्व आपले जेही व्हिडिओ आहे. तर ज्याही कमेंट्स येतात आपल्याला, सर्व कमेंट्सला आपण उत्तर देतोय. म्हणजे त्यांचे जेही प्रॉब्लेम आहे त्याच्यावर आपण त्यांना सोल्युशन देतोय. ज्याही प्रकारे होत असेल तरी विद्यार्थ्यांनी बघा. कोणती प्रकारची अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा, आणि एकदा जवळच्या कॉलेजला व्हिजिट करा, त्यांच्याकडून डॉक्युमेंट लिस्ट एकदा कन्फर्म करा. त्यानंतर CETचा फॉर्म भरा, स्टडी करा, आणि BEdला ॲडमिशन घ्या. कारण यामध्ये दिलेले संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार म्हणजे लागणार आहे. BEdबद्दल संपूर्ण अपडेट आपण लास्ट इयरला दिल्या होत्या शेवटच्या राऊंडपर्यंत. यावर्षीसुद्धा BEdच्या बद्दल संपूर्ण ज्याही अपडेट असेल स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत ह्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. त्यानंतर टेलिग्राम चॅनलसुद्धा तो जॉईन करून ठेवा. कारण ज्याही डॉक्युमेंटरी अपडेट असतात त्या संपूर्ण आपण टेलिग्राम चॅनलवर देतो. म्हणजे काही लेटर वगैरे आले समजा या संदर्भात, टाईम टेबल, ते आपण टेलिग्रामवर देतो, आणि बाकी व्हिडिओच्या मार्फत आपण संपूर्ण जे अपडेट आहे ह्या देत राहतो. तर आता BEd CETचा फॉर्म सुरू आहे. कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण दिलेले आहे व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. त्याप्रकारे तुम्ही BEd CETचा फॉर्म भरून घ्या. CETला कोणतेही डॉक्युमेंट लागत नाही आहे, 2 ते 3 डॉक्युमेंट लागत आहे फक्त. आणि CET झाल्यानंतर जी ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल त्यासाठी ही जे लिस्ट दिलेली आहे यामधले संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. जर व्हॅलिडिटी यायला वेळही लागला तुम्हाला तर तुम्हाला काही वेळ दिला जाणार आहे. कारण आपल्याकडे जी समाज कल्याणकडून मिळालेली पावती असते म्हणजे रिसिप्ट असते त्यावरती आपल्याला प्रोसेस करता येते, आणि शेवटचा म्हणजे तिसऱ्या राऊंडपर्यंत आपण जी व्हॅलिडिटी आहे ही देऊ शकतो. तर अशाबद्दलची ही अपडेट आहे. तर डॉक्युमेंट्स लिस्ट लवकर देण्याचं रिझन हेच की डॉक्युमेंट तुम्ही रेडी करू शकले पाहिजे. तर BEdबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.